जय हिंद मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पालघर पोलीस 2024चे प्रश्न. अति महत्त्वाचे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. बघा मित्रांनो, भारतातील नवीन संसद भवन असो किंवा महाराष्ट्रातील आपली लाडकी बहीण योजना, आपण पूर्ण क्वेश्चन या एका व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. ऑप्शनचे पण आपण स्पष्टीकरण बघणार आहोत सोबतच. बघा मित्रांनो, तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मॅथ जी के या यूट्यूब चॅनलवरती. आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपला मागील व्हिडिओ होता नवी मुंबई पोलीस भरती 2024चे एक्सप्लेनेशन आपण बघितलं होतं. आपण आता आज बघणार आहोत पालघर पोलीस 2024चे स्पष्टीकरण. बघा, आपण सुरुवात करू व्हिडिओला. शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. बघा, पहिला प्रश्न आहे, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले होते? बघा मित्रांनो, ऑपरेशन वंदे भारत हे वाले अभियान कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेले होते. बघा मित्रांनो, ऑपरेशन आहट हे काय आहे? बघा, रेल्वे संरक्षण दलामार्फत तस्करांपासून महिला आणि मुलांना वाचवण्यासाठी ऑपरेशन आहट याचा यूज झालेला होता. ऑपरेशन कावेरी हे सुदानमधील गृहयुद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली मोहीम होती ऑपरेशन कावेरी. आणि ऑपरेशन सद्भावना हे दहशतग्रस्त भागातील महिलांसाठी भारतीय सेनेची मोहीम होती. म्हणजे भारतीय सेनेची मोहीम होती ही ऑपरेशन सद्भावना. आपलं या प्रश्नाचं उत्तर जाणार ऑपरेशन वंदे भारत. बघा मित्रांनो, प्रश्न दुसरा बघू आपण. दुसरा आहे, महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? बघा मित्रांनो, 181 हे महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी 181 हा टोल फ्री नंबर सुरू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा, पोलीस विभाग याच्यासाठी टोल फ्री नंबर आहे 112 आणि रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स याचा आहे 108. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत हे वाले. बघा, स्पीड कमी वाटत असेल तर तुम्ही 1.5ची लावून द्या स्पीड आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, प्रश्न तिसरा आहे, पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा मित्रांनो, पंकज अडवाणी हे बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो बघा, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत विश्वनाथ आनंद, डी गुकेश, दिव्या देशमुख, आर प्रज्ञानंद असे काही नावं आहेत, लक्षात ठेवा. आणि नेमबाजीच्या संबंधीमध्ये महत्त्वाचे नावं आहेत अभिनव बिंद्रा, संदीप सिंग. आणि तसेच बॅडमिंटन याच्या संबंधित आहेत सायना नेहवाल, PV सिंधू, P कश्यप. अशा प्रकारचे नावं लक्षात ठेवा तुम्ही. आपलं पंकज अडवाणी हे बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जाणार. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक चौथा आहे, व्योममित्र खालीलपैकी काय आहे? बघा, व्योममित्र हे आहे एक प्रकारचे महिला रोबोट. बघा, गगनयान मोहीम जी आपण आता भारत राबवणार आहे, तर गगनयान मोहिमेसाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रो या संस्थेने या रोबोटची निर्मिती केलेली आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न बनणार आहे AI वरतीच, म्हणजे पहिला AI मंत्री नेमणारा देश असा प्रश्न येणार आहे. पहिला AI मंत्री नेमणारा देश हा आहे अल्बिनिया. लक्षात ठेवायला हा सुद्धा अल्बिनिया या देशाने आपल्या म्हणजे जगातील पहिला AI मंत्री विकसित केलेला आहे अल्बिनिया या देशाने. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 बघू आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? बघा मित्रांनो, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगाडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. बघा मित्रांनो, आपल्या घटना कलम 280 नुसार कलम 280 नुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांसाठी वित्त आयोगाची स्थापना करतात. दर 5 वर्षासाठी 5 इयर्ससाठी वित्त आयोगाची स्थापना करतात. आणि पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष होते मित्रांनो KC नियोगी. हा सुद्धा आलेला प्रश्न आहे दुसऱ्या पोलीस भरतीमध्ये, म्हणजेच दुसऱ्या जिल्ह्याचा. KC नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. आणि पहिला वित्त आयोग 1952 ते 57 या वर्षासाठी होता, तर त्याचे अध्यक्ष होते KC नियोगी. हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतरचा बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, स्वच्छ
अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? बघा, स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत सचिन तेंडुलकर याची स्माईल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7वा, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे? बघा, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.वाय. पाटील विद्यापीठ, जे की मुंबईचं आहे, या विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. बघा, एकनाथ शिंदे हे सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री यांना मुंबई विद्यापीठाकडून डी.वाय. पाटील विद्यापीठ यांच्याकडून डी.लिट पदवीही प्रदान करण्यात आली होती. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8वा आहे, नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता? बघा, नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या डोळ्याच्या विकाराला मोतीबिंदू असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जाणार याचा. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9वा आहे, सध्याचे म्हणजेच 2025 महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? बघा मित्रांनो, 2025चा विचारलेला आहे, तर त्यानुसार याचं उत्तर जाणार रश्मी शुक्ला, परंतु आता हे चेंज झालेलं आहे आणि 3 जानेवारी 2026ला आपल्या एका नवीन IPS अधिकाऱ्याने याची शपथ घेतलेली आहे. रश्मी शुक्लांचा कार्यकाळ संपला आणि आता आलेले आहेत सदानंद दाते हे आता नवीन महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत झालेले आहेत. सदानंद दाते हा प्रश्न 100% येणारा प्रश्न आहे, कारण नवीन हे पोलीस महासंचालक आहेत आणि आत्ताच त्यांचा पहिला कार्यकाळ सुरू झालेला आहे, सदानंद दाते. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10वा आहे, महाराष्ट्रातील विधान परिषदेची संख्या किती आहे? बघा मित्रांनो, विधान परिषद विचारलेलं आहे. विधान परिषदेमध्ये एकूण 78 इतकी सदस्य संख्या आहे आणि 288 हे विधानसभेची सदस्य संख्या आहे. 288 हे महाराष्ट्राबद्दल गोष्ट चालू आहे. आणि मित्रांनो, आपल्या देशामध्ये एकूण 7 राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत. 7 राज्य आहेत असे फक्त. त्याच्यापैकी आहे बघा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, तेलंगणा असे 6 राज्य आहेत. 6 राज्य आहेत. 6 राज्यांमध्ये विधान परिषदेची स्थापना झालेली आहे. एकूण फक्त 6 राज्य आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही, 6 राज्ये. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11वा, भारतीय दंडसंहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023मध्ये ... हा कायदा संसदेत पारित करण्यात आला आहे. बघा मित्रांनो, भारतीय दंडसंहिता 1860 या कायद्याचे रूपांतर आता भारतीय न्याय संहिता या प्रकारे नामकरण झालेले आहे. त्याच कायद्याचं भारतीय न्याय संहिता, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12वा आहे, सूर्यमाड कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे? बघा मित्रांनो, सूर्यमाड कडा हे पालघर या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न आहे 13वा, पालघर तालुक्यात कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? बघा, 13वा आहे, पालघर तालुक्यात कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर त्याचं उत्तर जाणार ऑप्शन क्रमांक 2, मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग पालघर जिल्ह्यातून जातो आणि याचा क्रमांक आहे क्रमांक 48 हा त्या महामार्गाचा क्रमांक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14वा आहे, राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे होते? बघा, राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान हे पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15वा आहे, खालीलपैकी कोणत्या तालुक्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही? बघा, पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यांचे दिलेले आहेत नावं, तर त्यांच्यापैकी मोखाडा या तालुक्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही. आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा आहे रत्नागिरी, हा सुद्धा लक्षात ठेवा. रत्नागिरी हा सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला असणारा जिल्हा आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16वा आहे,
16वा प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे? बघा, जलविद्युत केंद्राचा क्रम विचारलेला आहे, ते पण उत्तरेकडून दक्षिणेकडे, म्हणजे वरून खाली यायचं आहे आपल्याला. तर बघा, ऑप्शननुसार बघितलं तर भाटघर, कन्हेर, कोयना आणि राधानगरी हे आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलेल्या जलविद्युत केंद्रांचा बरोबर पर्याय, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 जाणार. लक्षात ठेवा, भाटघर, कन्हेर, कोयना तसेच राधानगरी. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 17वा आहे, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर येथेही आहेत. बघा, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा हा महाराष्ट्रामध्ये मुंबईबरोबर सातपाटी व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे सातपाटी व रत्नागिरी इथे सुद्धा आहेत. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 18वा आहे, इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? बघा मित्रांनो, मल्हारराव होळकर हे होळकर राजवंशाचे संस्थापक आहेत. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? बघा, लोकहितवादी असे गोपाळ हरी देशमुख, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 यांना म्हटले जाते लोकहितवादी. आणि तसेच बघा, गोपाळ कृष्ण गोखले यांना नामदार या नावाने ओळखतात, नामदार. आणि बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य या नावाने सुद्धा ओळखतात, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? बघा, हा छान प्रश्न आहे. भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आहे 182 मीटर इतकी. मीटरमध्ये आहे ही वाली उंची, लक्षात ठेवाल. तर बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आहे सरदार पटेल यांचा स्टॅच्यू, सरदार पटेल यांचा तो स्टॅच्यू आहे. आणि हा स्टॅच्यू गुजरात केवडिया या ठिकाणी आहे, गुजरात केवडियामध्ये. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 21वा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे? बघा, दिला जात आहे आणि दिला जाणार पण आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला, म्हणजे अशी महिला जिचे वय 21 ते 65 वर्ष आहे, इयर्स, अशा महिलांना, तसेच 2.5 लाख प्रतिवर्ष उत्पन्नपेक्षा कमी असणारे महिला, त्यांना जुलै 2024 पासून 1500 रुपये इतके आर्थिक लाभ दिला जात आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22वा आहे, ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? बघा, ग्रामसभेमध्ये खालीलपैकी 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक, 18 वर्षावरील सर्व नागरिकांचा ग्रामसभेमध्ये सहभाग होतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जाणार. आणि लक्षात ठेवा, ग्रामसभा या एका वर्षामधून कमीत कमी 4 ग्रामसभा होणे बंधनकारक आहे, 4 ग्रामसभा, हे सुद्धा लक्षात ठेवाल तुम्ही. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 23 आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? बघा, 23वा प्रश्न आहे, 1 हॉर्स पॉवर HP म्हणजे 1 HP म्हणजे 746 वॅट इतकं, म्हणजे हे युनिट कन्व्हर्जनचा प्रश्न आहे. तर 746 ऑप्शन क्रमांक 4 जाणार. आणि बघा, वॅट हे एक शक्तीचे एकक आहे, वॅट हे शक्तीचे एकक आहे, शक्तीचे एकक असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, शक्तीचे एकक आहे वॅट. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 24 आहे, घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला आहे? बघा, घटनेच्या 370 कलम क्रमांक 370 नुसार विशेष दर्जा देण्यात आला होता, पण तो आता रद्द करण्यात आलेला आहे 2019 मध्ये. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 25वा आहे, नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आला होता? बघा, याचं जाणार 28 मे 2023 रोजी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, जे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे उद्घाटन ते.
बघा मित्रांनो, आपले महत्त्वाचे पूर्ण आलेले PYQ होते हे पालघर पोलीस 2024चे. आपण GKचे पूर्ण क्वेश्चन बघितलेले आहेत 25. व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आत्ताच आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट आणि शेअर. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या जिल्ह्याच्या PYQवरती पाहिजे ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी त्या रिलेटेड पटकन एक व्हिडिओ बनवेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होऊन जाणार मित्रांनो. बघा, पालघर पोलीस 2024चा होता ह्यावाला स्पष्टीकरण व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो.